चेंडू रिलीज करत असताना चेंडू हातामधनं स्किट झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सर्वांच्या भुवया उंच गेला ज्या पद्धतीने तो बॉल होता, परंतु विकेट किपरचं कौतुक करायला हवं, त्यानं बॉलला स्टॉप केलं. अदरवाईज हा चौकार देखील जाऊ शकला असता. फ्री हिट कंटिन्यू असेल. स्ट्राईक एंड लावे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो योगेश. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे हा फटक्याला या बॉलला एका मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याची. अरुण पुन्हा सज्ज होतो ओव्हर द विकेटने गोवेली विलेज एंड कडनं. लोवर फुल टॉस होता अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह करत असताना वॉट अ स्ट्रोक ऑफ लातून बॅटिंग. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जातोय सीमापलीकडे. चॅम्पियन चौकार. लोवर फुल टॉस होता ऑन ड्राईव्हला एक चौकार आपण पाहिला. इथे देखील चुकीचा बॉल आहे. पंचांचा इशाराला वेस्ट आहे कमरेच्या वरती त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर लगेचच घोषित केला हा नो बॉल. आणि आता या मॅच मध्ये अरुण गोलंदाजी करू शकत नाही कारण एका ओव्हरमध्ये 2 बीमर बॉल. क्रिकेटचा नियम आहे ज्यावेळी तुम्ही एका ओव्हरमध्ये 2 बीमर करता त्या पूर्ण सामन्यामध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. आठवते मला ती मॅच पाकिस्तानची 50 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं षटक दिलं मोहम्मद आसिफनं स्पिनरच्या हातामध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 2 चेंडू बीमर टाकले आणि त्यानंतर संपूर्ण 50 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याला गोलंदाजी करायला मिळाली नव्हती. क्रिकेटचा इतिहास आहे आणि इतिहासाची पानं आपण नेहमी चाळत असतो. इथे अरुणला माघार घ्यावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बीमर. आता गोलंदाजी तो करू शकत नाही. सुरुवातीलाच आर्यन 11 टेंबरे संघासाठी जर आपण विचार केला तर डोकेदुखी ठरत असताना चौकार देखील आला. 9+4 एकंदरीत 5 धावा मिळत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर 11. डबल डिजिटमध्ये धावा पाहायला मिळतात. 11 धावा स्कोर बोर्डवर. अंबेळे खुर्द संघ जो फिल्डिंग करतोय टॉस जिंकल्यानंतर. हाफ ट्रॅकर होता बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न. फिल्डिंगचा विचार केला माहिल अंबेळे खुर्द या सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी चुका करतात. इथे देखील ओव्हर थ्रो केला गेला होता. बॅकअप चांगलं होतं त्यामुळे धावा जास्त होऊ शकल्या नाहीत. अरुणचं षटक जे राहिलं होतं ते कंप्लीट करण्यासाठी आलाय गोलंदाज संतोष. हलगाताना फक्त डिफेन्स करत असताना रक्षात्मक पवित्र्याने हा फटका खेळला गेला. सेन्सिबल क्रिकेट असं म्हटलं जातं. माहिती आहे चौकार आले षटकार आले. जर मोठ्या धावा जर तुम्हाला येतात त्यानंतर तुम्ही सिंगल डबल डिफेन्स करणं देखील गरजेचं असतं. सेन्सिबल क्रिकेट कारण क्रिकेटमध्ये जितकी आक्रमकता महत्त्वाची असते त्या आक्रमकतेसोबत संयम देखील तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. आणि हा संयमी क्रिकेट हा सेन्सिबल क्रिकेट आर्यन 11 टेंबरे संघाची सलामीचे फलंदाज करत असताना हॉर्न साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गुड लेंथवरनं चेंडूने थोडासा बाउन्स घेतला. स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. एक डॉट चेंडू आला. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 15. 15 ऑन 13 ऑन बोर्ड 13. मनोज खेळतोय 5 धावा संख्येवर. योगेशच्या पॅटमध्ये 1 धावा आतापर्यंत आपण पाहिली आहे. सुरुवात चांगली झाली आहे आर्यन 11 टेंबरे संघाची. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉल गेला स्क्वेअर लेगला. 1 रन इथे कंप्लीट होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आणि 2 ओव्हर्स असतात जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतात. बेनिफिशियल वातावरण असतं ॲज अ बॅट्समन म्हणून तुमच्याकडे कारण 30 या सर्कलच्या आतमध्ये सर्वच्या सर्व खेळाडू असतात. फक्त 2 खेळाडू 30 या सर्कलच्या बाहेर आणि अशावेळी तुम्हाला सर्कल क्लिअर करायचा असतो. अशावेळी तुमच्याकडे मुभा असते मोठे फटके मारण्याची आणि जो संघ पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करून दबाव वाढवतो ना तो संघाच्या विजयाच्या जे पर्सेंटेज असतात ते जास्त असतात. विकेट किपरच्या माध्यमातून झाली चुकी आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आणि 2 धावा देखील बाईचा चौकार आला. माफ करा एकंदरीत 5 धावा इथे आपण पाहू शकाल. 22च्या सोबत आला चौकार व्हाईट बॉल. पहिल्याच ओव्हरमध्ये चुका आणि सातत्यानं चुका गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 20.
खोलवर टप्प्याचा हा बॉल अक्रॉस द बॅटने ऑन साईडला स्टिअर करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. गुड रन बिटवीन द विकेट. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा स्कोर बोर्डवर आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस समाप्त झालाय. त्याची वाट पाहत होते आंबळे खुर्देचे सर्वच्या सर्व खेळाडू. एक ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 22 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय चांगली सुरुवात करत असताना टीम RR11 टेंबरे या मॅच मध्ये. तर यानंतर होणारी मॅच असेल देवगाव टायगर्स संघ आणि त्याच्यासोबतच या मॅचचा विजय संघ. 22 धावा स्कोर बोर्डवर एका ओव्हरचा खेळ संपन्न झाला. सो देवगाव टायगर्स संघ आपण कुठे जाऊ नका, यानंतर लगेच आपल्याला मॅच खेळायची आहे. तर हितेश आला गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये. कमबॅक करावा लागेल. इथून 1 ते 2 विकेट लवकरात लवकर मिळवणं, इकॉनॉमिकल बॉलिंग करणं हे गरजेचं असेल टीम माई11 अंबळे खुर्द या संघाला आणि ते करावं लागेल गोलंदाज हितेशला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा अगदी खोऱ्यानं वसूल केल्यात RR11 टेंबरे संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. वॉट स्ट्रोक. बॉल जाईल दी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बंदुकीतून सुटलेला गोळीच्या वेगाप्रमाणे सीमा रेषा पलीकडे हा येतो आहे तडाखेबंद चौकार. योगेशच्या बॅटमध्ये आला हा चौकार. शॉट फायनलला क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. बॅटची कडा लागली असं आमच्यापर्यंत दर्शवत असताना आमच्या पास अतिशय चांगली एम्पायरिंग. 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील सर, कृष्ण केणे सर आणि प्रवीण सर या ठिकाणच्या माध्यमात आज चॅम्पियन्स ट्रॉफीचं कव्हरेज करून पंच हे न्यायाधीश असतात. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण खेळाचं सूत्र त्यांच्या हातामध्ये असतं. हा फटका सबोशला सजवला. चांगला स्ट्रोक आहे. या मैदानाची खासियत आहे आउटफील्ड फास्ट आहे आणि थोडीशी टणक आहे, त्यामुळे चेंडू बाउन्स जास्त होतो आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून ओव्हर स्टेपिंगचा आणि आज चौकार येतोय. नो घोषित केला पंचांनी. सोबत एक चौकार आला. एकंदरीत 5 धावा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाला स्कोरबोर्डवर आतापर्यंत 32. फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. ऑन द बोर्ड. हितेश सेकंड ओव्हर मध्ये. एक्स्ट्रा रन खूप जास्त आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये देखील आणि या ओव्हरमध्ये देखील. पुन्हा वेग होता. व्हाईट बॉलचा इशारा लांपासच्या माध्यमातून डाव्या स्टेजच्या बाहेर पिच केला, परंतु शॉट फायनलला चांगली फिल्डिंग होत असताना एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल टीमची टोटल स्कोर कार्डवर. 33 ऑन द बोर्ड. RR11 टेंबरे विपक्ष माई11 अंबळे या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहताय. इथे लाईन चांगली आहे. बॅटचा फेस ओपन केला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही आहे आणि बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. समसमत्या ट्रॉफीज आपण पाहताय. आकर्षक चषक या स्पर्धेची ओळख. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 6 पारितोषिका आहेत आणि अगदी आमच्या व्यासपीठावर सूर्याच्या लख प्रकाशामध्ये गोल्डन ट्रॉफीज, गोल्डन कलरच्या ट्रॉफीज समसमत असताना चॅम्पियन्स ट्रॉफीचं वैशिष्ट्य. इथे स्ट्रोक चांगला. मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली नाही आहे. जर बॉल व्यवस्थित कलेक्ट होऊ शकला असता तर विकेट देखील मिळू शकली असते. संघाचे कर्णधार होते त्या ठिकाणी सुधीर माई सर. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि बॅटिंग करत असताना टेंबरे संघाची धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात त्या 34 रन. 34 ऑन बोर्ड.
इथे देखील लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी, फुटवर्क नव्हतं फलंदाजाचं. क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार महत्त्व आहे. तुमचं पदलालित्य असणं फार गरजेचं आहे. आणि ॲज अ बॉलर म्हणून कोणत्या स्टान्सवर बॅट्समन उभा आहे, त्याचा स्टान्स कोणता आहे, हे सर्व रीड करून जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये देखील यशस्वी ठरवू शकता. त्यासाठी लाईन लेंथ अतिशय चांगला असणं गरजेचं आहे. वॉर्ड स्ट्रोक एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देत असताना हा फटका निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इम्प्रोवाइज पद्धतीनं यशस्वी फटका खेळत असताना बॉल जाईल सीमा पलीकडे. हा तो एक दमदार षटकामागे धावा जमवण्यात आतापर्यंत यश आलंय. बॅटिंग करत असताना आर्यन 11 टेंबरे या संघाला अतिशय चांगली सुरुवात. दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत ते लेजंड आहेत. ज्यावेळी आम्ही त्यांच्याविषयी चर्चा केली, टॉस बॉक्समध्ये त्यांचं ओपिनियन घेतलं आणि त्यांनी नक्कीच उल्लेख केला की क्रिकेट आता फार डेव्हलप झालं आहे. क्रिकेटमध्ये आता तुम्ही घर बसल्या लाईव्ह पाहू शकता. लाईव्ह कव्हरेज, दर्जेदार आयोजन, खूप मोठे व्यासपीठ, त्यासोबतच अतिशय चांगलं समालोचन, अंपायर्स, सर्वच्या सर्वच गोष्टी क्रिकेटमध्ये आता डेव्हलप होत गेल्यात. परंतु तो एक काळ होता क्रिकेटमध्ये, त्यावेळी देखील क्रिकेटला अगदी जास्त जवळून प्रेम केलं जायचं, जास्त जोपासलं जायचं. आणि सुभाष केंबारी असेल, त्यासोबतच सुनील माई असेल, हे काळ गाजवला या दोन खेळाडूंनी. सिद्धिविनायक मुरबाड संघाला कोण विसरेल. खूप सारे लेजंड खेळाडू या संघामधून आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला वॉर्ड स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल क्रिकेटचा हा मादक सौंदर्य प्रस्तुत करणारा देखणा फटका. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर दाखवत असताना चौकार. स्कोरबोर्डवर 42, 42 ऑन अ बोर्ड. लाईन पाहावी लागेल. डाव्या बाहेर अंपायरच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल आणि धावांचा आलेख मात्र वाढतच चालला. अंकुश लावावा लागेल. इकॉनॉमिकल बॉलिंग टाकावे लागेल. विकेट्स मिळवाव्या लागतील जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल माई 11 आंबे संघाला. स्ट्रोक चांगला समोरच्या दिशेला. लॉंगॉनला फिल्डर बीट होत असताना बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चुकीचं क्षेत्ररक्षण. 4 धावा. तर 6 चौकार आपण पाहिलेत इनिंग मध्ये. मनोजच्या बॅटमधनं 4 आणि योगेशच्या बॅटमधनं 2. आक्रमक इनिंग दोन्ही खेळाडू साकारतात. पॉझिटिव्हिटी दोघांच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शफल झाले. बॉलला फेकून दिलाय. महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना अभिवादन करत असताना उत्तुंग तडाखेबंद दर्जेदार स्ट्रोक सीमा पलीकडे. षटकार. सहा धावा पहिला षटकार आलाय. आतापर्यंत 6 चौकार 1 षटकार या इनिंग मध्ये. धावांचा अगदी आलेख रथी वाढत असताना वॉर्ड स्ट्रोक. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. घुटण्यात एक तमाशात एक वॉर्ड स्ट्रोक हा येतोय. अजून एक सलगचा दुसरा बाद. षटकार. सलगच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चुकीची आहे. व्हेरिएशन ज्यावेळी तुम्ही करता, ओव्हर 1 शेड्यूल ज्यावेळी तुम्ही हाताळता त्यावेळी तुमची लाईन अगदी योग्य असणं गरजेचं असतं. अदरवाईज त्या बॉलवर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
34 रन्स वैयक्तिक आकड्यावर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये मनोज. टीमची धावा झाल्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 59 रन्स. हा फटका देखील चांगला. परीक्षित रक्षक पुन्हा एकदा बीट झालेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सुका आणि सुका सातत्यानं 6 रन आणि त्यासोबतच फिल्डिंग मध्ये देखील हा बॉल निघून जाईल. षटक क्रमांक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 4थं. आतापर्यंत 63 धावा स्कोर बोर्डवर. धावांचा जो आलेख आहे तो उंचावा जात असताना हा फटका देखील चांगला. ओव्हर पिच होता. स्टँड अँड डिलिव्हर पाठवून दिला लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. तीन ओव्हरचा खेळ झाला. 70 धावा. 3 ओव्हरमध्ये धावांचा आलेख जर आपण पाहिला तर अगदी 70 या आकड्यावर नेऊन ठेवलाय. का बॅटिंग मैदानाच्या मध्ये योगेश आणि मनोजने केली आहे. हितेश आला षटक क्रमांक 14 घेऊन. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे धावा जर आपण पाहिलं तर जवळजवळ 100 पर्यंत गाठताना पाहायला मिळतील. फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑन द स्टंप फेकी वॉड थ्रो. अशा पद्धतीने ज्यावेळी ऑन द स्टंप फेकी आपल्याला पाहायला मिळते ना त्यावेळी तुमचा सराव दिसून येतो. एक धावेत येत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे. 48 धावा संख्येवर खेळतोय मैदानाच्या मध्ये मनोज. अर्धशतक झळकावेल का? प्रेक्षक वर्ग तर मात्र त्याच्याकडे पाहत असताना मंत्रमुग्ध करणारी त्याची बॅटिंग. वॉट बॉल. वाईड वर्करच्या माध्यमात हाताळला हा चेंडू परंतु चुकीचं फिल्डिंग. चुका सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात अंपायर संघाच्या माध्यमात क्षेत्ररक्षणामध्ये. बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा आला. 2 धावा मिळत असताना धावसंख्या टीमची पुढे सरकेल स्कोर बोर्डवर 73 73. वरती विकेटने गोलंदाज पुरुष एकदा हितेश सज्जू होईल. समोरला टाकलेला हा चेंडू लाईन चांगली ठेवत असताना या ओव्हरमध्ये हितेश दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपील करतायत आणि यस इट इज आउट. पंचांचा बोट आकाशाकडे जात आहे. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागतो RN11 टेंबरी संघाला. फलंदाज बाद होईल यावे. योगेश बॅक टू द डक आउट.
असताना या खेळाडूंना जागतिक क्रिकेटचं केंद्रबिंदू ठरलाय. आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या बरोबरीनं नक्कीच तो सुद्धा खेळतोय. मागच्या 1 वर्ष फॉर्म जरी चांगला नसला तरी त्याचा क्लास नेहमीच चांगला असतो. स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता मैदानाच्या आतमध्ये, डॉट शिंडोला. यावेळी बॉलिंग चांगली केली या ओव्हरमध्ये हिटेशनं. हा देखील एक फुललेचा चेंडू होता आणि या एका धावेने 50 कंप्लीट होते. जोरदार टाळ्या होऊन जातात. मनोजची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल प्रेक्षकांनो, बॅटची एज लागली आणि ते विकेटचं पतन. केला जातोय आणि यशस्वी देखील राहील हा प्रयत्न. 77 धावा स्कोरबोर्डवर, 77. बोर्ड आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफीचं आहे दैदीप्यमान आयोजन. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 या नियोजन समितीच्या वतीनं आदरणीय भूषणजी रोणे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या धावा जर आपण पाहिल्या तर जवळजवळ 15 ते 20 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात दिल्या गेल्यात बळे खुर्द संघाच्या माध्यमातून. कुठेतरी डोकेदुखी ठरते त्यांच्यासाठी. लो फुल टॉस होता, समोजला खेळला स्ट्रोक, चुकीची फिल्डिंग आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हा इनिंग मध्ये गेलेला तिसरा चौकार आपण पाहिलाय. अंबेळी खुर्द संघाच्या फिल्डर्सच्या माध्यमातून येतो हा चौकार. फेकून देत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्धशतक देखील कंप्लीट होत असताना बॅट वरती करायची आहे. आणि जर ही बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ग्रामपंचायत, विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आदरणीय नानाजी देवकर साहेबांचा शुभागमन झालंय. त्यांचं चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 आणि आदरणीय भूषणजी रोणे साहेबांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. बॉल द्यायचा, बॉल. किती 88 धावा झाल्यात. व्हाईट बॉल आला एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डवर.
हा स्ट्रोक देखील चांगला लॉंग ऑफला आणि पुन्हा एकदा झाली आहे चुकी. बॉल हाताला ब्रश होऊन सीमारेषा पलीकडे जातोय. मनुष्य बॅट मधला अजून एक तडाखेबंद प्रहार षटकार. धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 96 रन्स 96 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 96 धावा तब्बल अगदी 100च्या जवळपास. मिस टायमिंग या फटका क्षेत्ररक्षक जज करतायत सुनील माईसर आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. फिल्डिंग थोडीशी वीक राहिली आहे संपूर्ण इनिंगमध्ये अंबेळे संघाच्या माध्यमातून. एकच धावे ते मिळत असताना आणि इनिंगची समाप्ती होते. धावा संख्या झाली 97. विजयासाठी 98 धावांचं टार्गेट सेट केलंय ते सुनील माई क्रीडा मंडळ अंबे खुर्द माही 11 अंबे या संघास. आपण संपर्क साधला 11 गुणगाव. तर 99 धावांचं आव्हान कशा पद्धतीने चेस होईल दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकूयात याच विभागातील एक चांगले समालोचक प्रथम चव्हाण यांच्या सुमधुर आवाजामध्ये. धन्यवाद. सन्माननीय युवराज नरसिंग आणि विश्वास नरसिंगे साहेबांच्या माध्यमातून पाणी सहाय्य लाभलं या स्पर्धेसाठी. त्यांचं मी नियोजन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 98 आपल्याला पाहायला मिळाले आणि 99 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल ते म्हणजे अंबेळे या संघासमोर. पाहायला गेलं तर पहिल्या दिवसाचा विचार केला तर नक्कीच 50 धावा सुद्धा एका टीमने बनवल्या नव्हत्या. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर 70 धावा कुठल्या टीमने बनवल्या नव्हत्या. तिसऱ्या दिवसाचा म्हणजे कालचा विचार केला तर 80 धावा या बनल्या होत्या आणि आज नक्कीच 99 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच सन्माननीय नाना देवकर साहेबांचं देखील ते आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत कुंडे यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आपल्याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येस स्पीडअप करायचे आंबे संघ. विनंती असेल आपले सलामीचे 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी उम्मीद हर कदम, अपनी किस्मत लिखने हा खुद चल पडे हैं हम. अपनी किस्मत लिहायला आपल्या संघाची आपल्या गावाची किस्मत लिहायला सलामीचे 2 फलंदाज आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती असेल संतोष, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल कैलास. PP1 मेंडेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर तयार आपल्याला पाहायला मिळतोय योगेश. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतील. एक असेल तो म्हणजे वायडिश लॉंग ऑन रिजन मध्ये आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये. येस पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ टीम शो गुड गेम.
शो दी क्वालिटी क्रिकेट एज यू प्ले. पहिला चेंडू टाकायला गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतो. येस, योगेशचा जर विचार केला तर ओपनिंगला आला होता परंतु लवकर विकेट गेली होती. वैयक्तिक पाहायला गेलं तर त्यांनी 11 धावा बनवल्या आणि त्यानंतर मात्र तो बाद झाला होता. तोच आता मात्र आपण पाहू शकतो PP1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातायला आलाय. पाहायला गेलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 98 आपल्याला पाहायला मिळाले. 99 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. येतो इनिंगचा पहिला ब्लास्ट षटकार. मेरे दोस्त यहाँ पे मेहनत नहीं करेगा तो तू आगे कैसे बढ़ेगा. त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठं लक्ष आहे परंतु मोठ्या लक्ष्याला चेस करायचे आणि तशीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे संतोषच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार योगेशचा घेत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी हे पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द चेंडूला स्टिअर केला. चेंडू जातोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात. सीमारेषा पार. धावा मिळतील 4 और मध्ये पाहायला मिळेल 10 धावा या धाव फलकावरती असतील. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर याचं जर्सी नंबर आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. घरपूस समाचार. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्किलिंग शॉट टेकिंग एट. चेंडू सरळ निघून जातोय कव्हर्स रिजन मधून. सीमारेषा पार. छत्रपतींचा चावा. 4 धावा चौकार. पाहायला गेलं तर धुंद फुंद बेधुंद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वार एकीकडे होतोय तर दुसरीकडे होतोय पलटवार. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय शेर, दुसरीकडे पाहायला मिळतोय सव्वा शेर. एकीकडे आहे वाघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ढाण्या वाघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पडल्यावरती आउटसाइड द ऑफ स्टंप जरासा वळण घेतला. येस, निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला निर्धाव चेंडू. एकीकडून मिरचीची धुरी तर दुसरीकडून चक्कीत जाळ असं काहीच पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली. मागचा दरवाजा उघडा होता. चोर आला, चोरी करून गेला. मागची एसटी एक्सपोज झालेली पाहायला मिळाली. लेझर गार्डेड मिसाईल सारखा नेम धरला. चेंडू त्रिफल नंतर अनंतदादा लहांगे साहेब आणि राजेश दादा शेलार साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. आयोजकांच्या वतीनं नम्र विनंती आहे. येस, सुरेख फटकेबाजी त्यानंतर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस मात्र मैदानात टिपलं जातंय झेल. फलंदाज होतोय फेल. फलंदाज होतोय आउट आणि त्याला परतायला लागतंय बॅक टू द डगआउट. दुसरा विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळतोय. तू चल मे आयची खेळी डीजे.
तोपर्यंत आता मात्र आपण पाहू शकतो कैलास स्ट्रायकर एंड वरती असेल. पाहायला गेलं तर पहिला चेंडू खेळायला तयार कैलास. यावेळेस मात्र लॉफ्टेड इट स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाच्या बॅटतून येत आहे गणितच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. खणखणीत स्ट्रोक दणदणीत यायचे विनंती असेल रिपोर्टिंग करायचे भूषणदादा रोहणेंकडे. यावेळेस मात्र वळूया मॅच कडे. तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने पाहायला गेलं तर धावसंख्या धाव फलकावरती उच्चांक घेत असताना 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. याची डोळा क्रिकेटचा असा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. भूमी 11 कुंडे आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा रोहणे यांच्या स्मरणार्थ चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य आणि दिव्य आयोजन वर्ष क्रमांक पहिले आणि येस पहिल्याच वर्षामध्ये सुरेख प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पाहायला गेलं तर काही जणांचा उल्लेख करेल मी ज्याच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे इथे नक्कीच आयोजन होत आहे. ते म्हणजे भूषणदादा रोहणे असतील, त्यानंतर अमोलदादा असेल, त्यानंतर समीर असेल, त्यानंतर संकेत असेल आणि येस अविनाश दादा देखील असतील. त्यांच्या माध्यमातून सातत्याने ड्रिंक्स ट्रॉली न्यायचं काम केलं जात आहे. खरं तर सांगायचं तर पाणी देण्यासारखं पुण्याचं काम कुठलंच नाही आणि त्यांच्या माध्यमातून ते केलं जात आहे. तर या सगळ्यांचंच मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि येस वळूया मॅच कडे. तिसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र आपटलेला चेंडू होता फक्त आणि फक्त कट्ट दाखवली ताकद नाही तर नजाकत बरा स्ट्रोक. चेंडू जातोय डी पॉइंट सीमारेषा पार चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा तसाच फटका आणि पुन्हा एकदा तोच निर्णय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार. थँक्यू व्हेरी मच. पाहायला गेलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 15.00च्या सरासरीने 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. नाना साहेब देवकर च्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. तर सरपंच नाना देवकर साहेबांची शुभ असता आपण टॉस पाहतोय. जसं वेळ आपण घेणार का मॅच सुरू होते. टॉस जिंकला पाळेगाव संघाने आपण निर्णय कळवायचा. ठीक आहे ओके.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू जातोय डीप पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्यांना उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. चेंडूला लॉंग ऑनला पाठवायचा होता परंतु बॅटीची करायला लागली. चेंडू गेला डीप पॉइंट मध्ये. पण त्या गेन मारना चाहते ते काशी में गेन गई वाशी में असं काहीच पाहायला मिळालं. यावेळेस मात्र बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते. पण त्यात जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचं खेळ मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. आणि त्याच प्रकारचं प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न होत आहेत, जिद्द चिकाटी मेहनत आपल्याला पाहायला मिळते आंबेड्या संघाच्या बाजूने. परंतु काही आपण पाहायला गेलं तर धावा बनत नाहीयेत. धावांना रोखून ठेवण्याचं काम इथे मात्र योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले आतापर्यंत 3 धावा ओव्हर मध्ये खर्च केल्यात. यावेळेस मात्र एसटीची समाप्तीसोबत 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. चेजिंग करत असताना धावसंख्या धाव फलकावरती माई 11 आंबेडे संघाची असेल ती म्हणजे 11.00च्या सरासरीने 33 मैदानात होतोय ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टर्सना संधी देणार आहोत. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रकाश केंबारे, प्रशांत केंबारे. बॉलिंग मार्क अजून पाहायला गेलं तर 66 धाव्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू 12 जिंकण्यासाठी 66 धाव्यांची गरज. मॅच काहीशी रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या पट्ट्याने मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये. तोपर्यंत घेतलेली सिंगल. समीकरण पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 65 धाव्यांची गरज. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायला लागेल. 11 चेंडूंमध्ये 11 षटकार मारायला लागतील, तेव्हाच मॅच कुठेतरी विजयी होऊ शकते. अन्यथा इथून मात्र मॅच संपेल. यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पाहायला गेलं तर सुरेख गोलंदाजीचा मुजारा आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हणजे प्रशांतच्या माध्यमातून 2 चेंडू हाताळले, एकच धाव खर्च केली. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेग होता. इन स्विंग आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यावरती आतमध्ये वळण घेताना थोडस पाहायला मिळालं. आणि यस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. वारंवार पाहायला गेलं तर जकडून पकडून आवळून ठेवायचं काम जी मात्र गोलंदाज करत असताना फलंदाजांचा पहिल्या 3 चेंडूंवरती खरपूस समाचार आला होता, परंतु त्यानंतर पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवतोय टिंबरे संघ. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला, ज्याला आपण जॉन्टीस पॉइंट म्हटलं जातं. कारण
पाहायला गेलं तर क्रिकेटमधला सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रोड्स हा ओळखला जातो आणि त्यांचीच ते तिथेच थांबायचे फिल्डिंगला, म्हणून त्या ठिकाणचं नाव ठेवलंय आपण जॉन्टीज पॉइंट. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वर्चस्व पूर्ण प्रकारे टिंबरी संघ गाजवताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती असेल 37 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द क्रीज खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती आणि येस 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 37 आपल्याला 52 धाब्यांची गरज असेल, 62 धाब्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू 6 जिंकण्यासाठी 62 धाब्यांची गरज असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पाहायला गेलं पहिल्या इनिंगचा विचार केला तर खूप जास्त एक्स्ट्राचे रन गेले. नो वरती चौकार आला, त्यानंतर वाईड वरती पण चौकार खूप आले आणि तेच काहीसं महागडं ठरतंय. ते म्हणजे माही 11 आंबेडे या संघासाठी हरकत नाही. बोलूया मॅच कडे पुन्हा एकदा. जर पाहायला गेलं तर 5वं षटक घेऊन येतोय अविनाश. फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धाब्यांची गरज असेल. यावेळेस मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. येस निर्धाव चेंडूची समाप्ती पुन्हा एकदा होत असताना आपण पाहू शकतो. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित. समीकरण पाहिलं तर 5 चेंडू जिंकण्यासाठी 62 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मिसटाईम फटका आहे. चेंडू इनफिल्ड मध्ये राहतोय. फॉलो थ्रू मध्येच क्षेत्ररक्षक आला, खेळाडू आला, गोलंदाज आला आणि येस बॉलला गॅदर केलं. तोपर्यंत घेतलेली सिंगल. 4 चेंडू 61 धाब्यांची गरज असेल. काउंटडाऊन नाही केलं तरी चालेल, कारण मॅच पूर्ण प्रकारे ही टिंबरी संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय झटका क्रमांक 5वा पाहायला मिळतोय आणि पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवतोय तो म्हणजे टिंबरी संघ. फक्त आणि फक्त औपचारिकता वारंवार मला म्हणायला लागतंय. वन साइड मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र मॅच ही फिनिश झाली तरी पण हरकत नाही, कारण पूर्ण प्रकारे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडू जातो डी पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक होते, थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती 39. अजूनही 60 धाब्यांची गरज असेल. उर्वरित चेंडू 2 जिंकण्यासाठी 60 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत हलवारपणे, चेंडूला गॅदर करतील, फेकतील. तोपर्यंत सिंगल. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चुकीचा मारा आपल्याला पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळतील अभ्यंतर. धावसंख्या 1 पुढे जाईल. 41 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 58 धाब्यांची अजूनही गरज असेल. यावेळी सापडलेला चेंडू होता आणि येस मॅच इज ओव्हर. कॉंग्रॅच्युलेशन टीम टिंबरी अँड हार्ड लक टीम माही 11 आंबेळे. आपण आलात आणि स्पर्धेमध्ये